आश्विन शुद्ध पंचमीचा पावन दिवस होता आणि कोल्हासुराला बी आता कळलं होतं की त्याचा शेवट आता जवळ आला आहे. ज्या अहंकाराच्या जोरावर त्यानं समद्या त्रिलोकाला आव्हान दिलं होतं, तोच अहंकार आता त्याच्या डोळ्यात भीती होऊन उतरला होता बघ. महालक्ष्मीच्या हातात दिव्य शस्त्र तेजाने लकाकले. शेवटी देवीने आपल्या दिव्य अस्त्राने कोल्हासुराचा वध केला. संपूर्ण भूलोकानं सुटकेचा श्वास घेतला, कारण त्या दिवशी फक्त एका राक्षसाचा अंत झाला नव्हता, तर अधर्मावर धर्माचा विजय पुन्हा एकदा सिद्ध झाला होता. तो मरणाच्या दारात उभा होता, पण त्या शेवटच्या क्षणी कोल्हासुराच्या मनातला अहंकार इरगळला. असं म्हणतात त्यानं देवी समोर हात जोडलं आणि एक शेवटची याचना केली. कोल्हासुरानं देवीला विनंती केली की या भूमीला माझं नाव मिळावं, हे क्षेत्र इतर क्षेत्रांइतकंच पवित्र मानलं जावं. आणि देवीनंही त्याची ती अंतिम इच्छा मान्य केली. आणि म्हणून ह्या भागाला कोल्हापूर हे नाव पडलं. म्हणजे असुरावरून या नगरीचं नाव पडलं का? असुराचं नाव मला नाही आवडलं. अगं, प्रत्येक असुर वाईट असतोच असं नाही. प्रत्येक जीव जन्माला येताना वाईट नसतोय. आपण त्याच्या कृतीवरून त्याला चांगलं किंवा वाईट ठरवतो, कारण आत्मा तो तर ब्रह्माशी एकरूप झालेला असतोय. म्हणूनच असं म्हणतात की प्रवृत्तीला मारायला पाहिजे, त्या माणसाला नाही. हे बघा, आलं कोल्हापूर. नमस्ते गरुडारूढे, कोल्हासूर भयंकरे, सर्व पाप हरे देवी, महालक्ष्मी नमोस्तुते. हे सारं किती सुंदर आहे, एखाद्या गोष्टीसारखं वाटतंय. वय ग, खरंय. तुझ्या सखीचं स्थान किती पवित्र आहे ग. आता मला बी तिला भेटायची आस लागून आहे बघ. माते, आपण इथपर्यंत सुखरूप पोहोचलात. माझं कार्य संपूर्ण झालं. आता कृपया मला प्रभूंकडे परत जाण्याची आज्ञा द्यावी. तथास्तु. यो बाप्या, तुला नमस्कार करून का गेला? आणि तू कोण आहेस? मी आबी तुझ्यासारखीच आहे. झाडं, फुलं, येळी, पक्षी, लेकरं माझी सारी, त्यांना लावते माया आणि राखण करते ही बया. आता काय करायचं? आता आपण आत जायचं आणि महालक्ष्मीला भेटायचं. माझी उत्सुकता पार शिगेला गेली बघ. आता मला महालक्ष्मी देवींचं दर्शन मिळणार. चला. ताई, ते बघ. प्रणाम देवी, या संपूर्ण सृष्टीची आई.
आदिशक्ती स्वरूपिणी तुळजा भवानी यांना माझा मनोमन नमस्कार. तुळजापूरच्या पवित्र भूमीत विराजमान असलेल्या आई तुळजाभवानी आपल्या चरणी कोटी प्रणाम. आज आपण सर्वांच्या वतीने मी आपलं मनपूर्वक स्वागत करते. आपल्या कृपेची सावली अशीच आमच्यावर राहू दे. बाई, तू साक्षात देवी आहेस. बाई, चुकलं ग माझं, मला माहीतच नव्हतं बघ. रागाच्या भरात तुला काही बोलली असन, काही वंगाळ बोलली असन तर मला माफ कर. आजी, असं म्हणू नका. खरं तर आम्ही तुम्हाला धन्यवाद म्हणायला हवं. तुमच्यामुळे आमचा हा कठीण प्रवास इतका सोपा झाला. प्रत्येक वळणावर तुम्ही आम्हाला आधार दिला. आता तुम्ही कुठेही जाणार नाही, इथेच आमच्या सोबत थांबा. आणि हो, तुम्हाला तुमच्या महालक्ष्मीची भेट देखील घडवून देतो आम्ही. नाही म्हणजे देवीच्या खास निमंत्रणाला मान देऊन तुम्ही आला आहात, पण काय? देवी, महालक्ष्मी तुम्हाला भेटायला खूप उत्सुक होत्या. तुमच्या स्वागताची त्यांनी मनापासून खूप तयारीही केली होती. पण अचानक एक महत्वाचं कार्य समोर आलं आणि त्यामुळे त्यांना तातडीने जावं लागलं. म्हणजे महालक्ष्मी देवी इथं नाही वय? नाही, क्षमा करा देवी. ठीक आहे, आम्ही समजू शकतो. महालक्ष्मीसाठी तिच्या प्रदेशाचं रक्षण हे जास्त महत्वाचं आहे. पर मग त्यांना परत यायला किती काळ लागेल? काही माहित नाही. आता काय करायचं? महालक्ष्मी देवी अचानक अशा कुठे गेल्या असतील? देवी इथे नसणं हा केवळ योगायोग आहे की कुठला संकेत? मनाला सारखी एकच शंका लागून राहिली. पुन्हा कुणीतरी काही डाव तर रचला नाही ना? काय ग, ही कसली ग तुझी सखी? इतक्या आग्रहाने आपल्याला बोलवलं आणि हीच जागेवर नाही. अगं आई, जेव्हा भक्तांच्या कल्याणाची वेळ येते ना, तेव्हा देवीला स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवाव्या लागतात. मग त्यांची हाक आणि कर्तव्य यांनाच त्या नेहमी प्रथम प्राधान्य देतात. पण आता काय करायचं? आपण इतक्या लांब चालत आलो. वय तर केळवण तर झालंच पाहिजे ना. तुम्हाला जर काही अडचण नसेल तर तुम्ही सगळे माझ्याकडे चला. देवीची भेट जेव्हा होईल तेव्हा होईल, तोवर मला तरी एक समाधान मिळू द्या. हवं तर मी देवीचं केळवण घालते. मला ठाऊक आहे, मी एक सामान्य बाई आहे आणि तुम्ही साक्षात देवी. तुमचं केळवण घालायची माझी कुवत नाही. माझी बी एक लेक होती, अगदी तुमच्यासाठी. लई स्वप्न पाहिली होती मी तिच्या लग्नाची. किती हौसेनं मी ठरवलं होतं तिचे सगळे मायेचे विधी पूर्ण करायचे. पण नियतीने सगळं तोडलं. तिचं केळवणही करू शकले नाही मी. आई म्हणून मी शेवटचा हात देखील फिरू शकले नाही तिच्या डोक्यावरून. मला ठाऊक आहे, मुलीचं केळवण राहून गेलं तर आईच्या मनात कशी पोकळी निर्माण होते. आता तुम्हाला पाहते ना तर असं वाटतं माझ्या त्या मायेचा थोडा तरी स्पर्श तुम्हाला द्यावा. आजी, तू तुझी इच्छा मनापासून व्यक्त केलीस ना, त्याचा मला आनंद झालाय.
मायेने बोललेला प्रत्येक शब्द देवापर्यंत पोहोचतो. आम्ही नक्की तुझ्या घरी येऊ. आणि हो, तू माझं केळवण देखील कर. कदाचित नियतीने तुझ्या मायेचा तो अपूर्ण राहिलेला क्षण आज पूर्ण करण्यासाठीच आपली भेट घडवली असेल. आता बघाच तुम्ही, तुमचं केळवण मी किती चांगलं करते. या माझ्या मागणं. याच दिशेला माझं एक छोटस घर आहे. घर लय मोठं नाही, पर माया लय आहे त्यात. आज माझ्या अंगणाला भी खरं भाग्य लाभणार आहे बघ. या. हे काय घडतंय? आमच्या खेळातले पासे असे उलटे का पडतायत? ज्यांना आम्ही वेगळं करायचं ठरवलं होतं त्या तर आणखीन जवळ येत आहेत. नाही नाही, काहीही करून या म्हातारीचं काहीतरी करावंच लागलं, कारण हिची माया आमच्या सगळ्या डावांवर भारी पडते. माझं घर साधं असत, पावसाचं पाणी बी टपकत असत. तुमच्या महालासारखी श्रीमंती नाहीत, पण जे काय हाय ते प्रेमानं जपलेलं हाय. मातीची चूल, सारवलेलं अंगण आणि या चार भीती ह्यांच्यातच माझं समद जग हाय. गरिबाच्या घरचं पाणी बी मायेचं असतं. तुम्ही बसा, मी पाणी घेऊन येते. तुळजा, अगं इथं राहणं योग्य आहे का ग? आपल्यावर जे असुरी हल्ले होत आहेत ते बघून कुणावर बी विश्वास ठेवणं धोक्याचं आहे बघ. आणि या बाईबद्दल आपल्याला काय बी माहित नाही ग. हे बघ, त्यांच्यासोबत चालत येणं वेगळं आणि त्यांच्या घरी राहणं वेगळं. माझं मन काही केल्या शांत बसत नाहीये बघ. अगं, हा असुरांचा नवा डाव असला तर? देवी, आम्हाला सुद्धा तसंच वाटतंय. तो मायावी धूर पसरला होता ना, त्यातून ती प्रकट झाली होती. आणि तुम्ही कोल्हासुराची गोष्ट सांगितल्यानंतर ती असुरांचीच बाजू घेत होती, त्यांच्याच बाजूने बोलत होती. एवढंच नाही तर हिचं घर सुद्धा अगदी गावाच्या बाहेर आहे. इथे एकही माणूस सुद्धा दिसत नाहीये. हे सगळं आम्हाला काही साधं वाटत नाहीये. काय माहिती ही स्वतःच एक असुर असेल, किंवा मायावी शक्ती. देवी, तेव्हा आम्हाला असं वाटतं की थोडं सावध राहिलेलंच बरं आहे, नाही का? मला तर तसं वाटत नाही. तुम्ही नाही ऐकलं का? झाडं, वेली, फुलं, पक्षी, लेकरं माझी सारी, त्यांना लावते माया आणि राखण करते ही म्हातारी. आंबा, तू लहान आहेस की नाही? तेव्हा या सगळ्या गोष्टींमध्ये तू लक्ष घालायचं नाहीस. देवी, आम्ही असुरांना चांगलंच ओळखतो. ते स्वतःचा खरा चेहरा सगळ्यांसमोर उघडपणे दाखवत नाहीत. ते आपल्यातच मिसळून राहतात, आपल्यासारखे बोलतात, वागतात, परंतु ओळखू येत नाहीत. आणि जेव्हा त्यांचा खरा चेहरा समोर येतो तेव्हा खरंच खूप उशीर झालेला असतो. आम्ही असुरांना ओळखणार नाही असं कधीच होणार नाही.
आणि जर ही स्त्री खरंच मायावी असेल तर तिच्यापासून दूर जाण्यापेक्षा तिच्या जवळ राहणं अधिक गरजेचं आहे. शत्रूचा डाव जर समजून घ्यायचा असेल तर त्याच्या सावलीत जावं लागेल. पण माहित नाही का, आम्हाला ह्या स्त्रीमध्ये काहीतरी वेगळं जाणवतं. ती कोण आहे हा प्रश्न सतावतोय आम्हाला. पण घ्या पाणी प्या. आज तुम्ही समजच करणार आहे. पहिलं पुरण करणार आहे, शिकरण आहे, लाडू आहे, अजून किती काय काय करायचं आहे. अगदी हात थांबतच नाहीत माझे. क्षमा करा देवी, तुम्ही साक्षात देवी आहात हे कळल्यापासून माझा तुमच्याशी बोलायचा मोह सुटत नाही. मन इतकं भरून आलंय ना की तुमच्याशी बोलतच राहावं असं वाटतंय. अगं आजी, फार काही करू नको. तू जे काही प्रेमाने वाढशील ना तेच आमच्यासाठी अमृतासारखं असेल. पदार्थांची श्रीमंती महत्वाची नसते, त्यामागची माया आणि आपुलकीच जेवणाला प्रसाद बनवते. ताई, हे सगळं बरोबर आहे, पण म्हणून मी फक्त केळ्याचं शिकरण खाऊन बसणार नाही. मला पुरणपोळी, लाडू समजा पाहिजे. हवा असेल तर मी सुद्धा मदत करायला येते. दोघी मिळून केलं ना तर केळवण अजूनच छान होईल. ही म्हातारी जास्त जवळ यायला लागली. वरून साधी भोळी वाटते, पण तिच्या प्रत्येक शब्दामागे काहीतरी दडलंय असं जाणवतंय. ही बाई जितकी दिसते तितकी साधी नक्कीच नाही. तिच्यात काहीतरी गूढ आहे. पण आता उशीर करून चालणार नाही. गंगाईवर जो हल्ला करायचा आहे तो इतक्या चतुराईने करावा लागेल की कोणालाही संशय येता कामा नये. आता आम्हाला असुर नरेशांशी बोलायलाच हवंय. विचित्र आहे ती, खूपच गूढ वाटते. जणू प्रत्येक शब्दामागे दडलेलं सत्य लपवलं आहे तिने. आता आम्ही सगळेजण तिच्या घरी राहतो आहोत आणि ती तुळजाचं केळवण सुद्धा करणार आहे. अशा वेळी गंगाईवरती हल्ला करणं शक्य नाही, कारण त्या वाड्यामध्ये आता प्रत्येक नजरेमागे संशय लपलाय आणि प्रत्येक सावलीमध्ये कुणीतरी सत्य लपवून ठेवलंय. आम्ही आमची अडचण सांगतोय आणि आपण हसताय. सम्राज्ञी शुंभा, संकट जितकं मोठं तितकाच ते परतवून लावण्याचा आनंद मोठा. असिलोमाला समवेत घेऊन आम्ही आधीच एक डाव आखलाय. तुळजाला त्या घरातून बाहेर कसं काढायचं ते आम्ही पाहतो. तुम्हीही तिच्या समवेत जा. ती गंगाई आणि ती दुसरी स्त्री, त्या दोघीच त्या घरात असायला हव्यात. असुर नरेश, आम्ही तिथे गेलो तर मग हल्ला कोण करणार? सम्राज्ञी, ती योजना आम्ही आधीच आखली आहे. तुम्ही त्याची चिंता करू नका. केवळ तुमच्यावर सोपवलेलं कार्य पूर्ण करा आणि मग पाहाल त्या गंगाईला आणि तिच्या लेकीला तुळजाला अंकित करण्यापासून आम्हाला कोणीही रोखू शकणार नाही. आंबा, चल आपण बाहेर रांगोळी काढूया. ठीक आहे आजी. शुंभा, तुळजाला किती बी सावध केलं तरी ती या म्हातारीवर विश्वास ठेवतीच कसा आहे. मला तर काही बी कळना.
का तिला या म्हातारीमध्ये दिसतं तरी काय? मला असं वाटायला लागलंय की काहीतरी चुकीचं घडणार आहे बघ. ही कशाची चाहूल असेल ग? आजी किती सुंदर रांगोळी काढलीये ग. असं वाटायला लागलंय जसं रंग आपल्या अंगणात फुलासारखे उमलले. माझ्या ताईला ना ही रांगोळी खूप आवडेल. ती बघून खुश होईल. पण हे समजा आवडायला ती आहे तर कुठं? सकाळपासून दिसली नाही. अगं आजी असं काय बोलतेस? तयार होते ना ती. आजचा दिवस लय खास आहे ना, म्हणून तिला बी आज खास दिसायचंय. आणि तुला खरं सांगू, माझ्या ताईनं कुठली बी साडी घातली तरी बी ती सुंदरच दिसते. आणि आज तर तिच्या चेहऱ्यावरचा आनंदच तिला जास्त खुलवणार. होय ग पोरी.